उपस्थित व्यासपीठावरील तंटामुक्ती अध्यक्ष गायकवाड साहेब, जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित सर्व येथील ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, तंटामुक्तीचे पदाधिकारी आणि बालमित्रांनो आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनो, आपण या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यक्रमासाठी जमलो. त्यामुळे मी विशेषतः ग्राम सुरक्षा दलावर मार्गदर्शन करेल आणि तंटामुक्ती थोडं. महाराष्ट्रामध्ये ज्या दिवसापासून पोलीस दल स्थापन झाला, म्हणजे महाराष्ट्राची स्थापना तुम्हाला माहिती आहे, आपण पहिल्यांदा निजामाच्या प्रांतात राहत होतो. 1960 पासून महाराष्ट्र आपलं कार्यरत झालं राज्य. तेव्हापासून महाराष्ट्रात पोलीस दलाची पण स्थापना झाली आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये तेव्हापासूनच ग्राम सुरक्षा दल स्थापन झालेलं आहे. 1960 पासून पोलीस दल स्थापन झाल्यापासून. परंतु आपण बघतो की आतापर्यंत तुम्हाला माहितीही नव्हतं की ग्राम सुरक्षा दल काय असतं. ग्राम सुरक्षा दल हे बेलोज, तुमच्या गावाचं बेलोजचं सुद्धा स्थापन होतं, परंतु फक्त पेपरवर आजपर्यंत रेकॉर्डला स्थापन होतं. त्याला खऱ्या अर्थाने कार्यान्वित करणं आणि कामाला धडाडी देणं हा माझा त्या मागचा उद्देश आहे. म्हणून तंटामुक्तीच्या माध्यमातून, कारण तंटामुक्तीला सुद्धा महात्मा गांधी तंटामुक्तीची योजना सुरू झाली. आपण आता पेपरमध्ये वाचलं असेल. वर्षभरात आपल्या गावातही चांगलं त्यात योगदान राहिलं. आपल्या गावात सुद्धा 100% शांत आहे. आपल्या गावातूनही वर्षभरात कुठला गुन्हा दाखल झाला नाही. परंतु आपण पुरस्काराला पात्र झालो नाही. आपण कशात कमी पडलो हे आपण बघायची गरज आहे. आपण असं ग्राम सुरक्षा दल स्थापन केलं नव्हतं. जुन्नीने काय केलं, कारेगावने काय केलं, आटाळ्याने, चिंचोलीने काय केलं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर ते जाणून घेतलं आणि थोडी मेहनत घेतली आणि त्यांच्या दिशेने त्यांनी ज्याप्रमाणे कार्य केलं त्याप्रमाणे जर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कार्य केलं तर या वर्षाच्या जी तंटामुक्तीची योजना मध्ये ज्या पुरस्कार मध्ये गावांचं नाव राहील त्या गावामध्ये बेलोजचं नाव यायला हरकत नाही असं मी तुम्हाला आदेश जाहीर करतो. आपण त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. एकटे गायकवाड करतील किंवा एकटे तंटामुक्ती अध्यक्ष करतील किंवा एकटा आमचा घंटा करेल असं भाग नाही. आपण सर्वांची जबाबदारी आहे, पूर्ण ग्रामस्थांची जबाबदारी आहे की आपलं गाव आदर्श कसं होईल. पण आता काल एक चांगलं शिबिर झालं तुमच्या गावामध्ये. असे जर उपकरण लागवले, आता शिबिर आहे, तुम्हाला शिबिराला 5 मार्क होते, आम्हाला 5 मार्क तुम्हाला तंटामुक्तीमध्ये मिळतील. त्यावेळी ग्राम सुरक्षा दल तंटामुक्तीमध्ये 200 मार्काची तंटामुक्तीची गुण स्पर्धा असते. त्यामध्ये ग्राम सुरक्षा दलाला 10 मार्क असतात. आज तुम्ही बोर्ड लावला, त्यांना गणवेश घेतले, त्यांच्या हातामध्ये काठ्या दिल्या, टॉर्च दिल्या, त्यांनी पेट्रोलिंग सुरू केली, म्हणजे तुमचे 10 मार्क खिशात पडले. ज्या वेळेला मूल्यमापन समिती येईल तहसीलदार साहेबांची आणि पीआय साहेबांची, त्यावेळेला हे सगळं बघतात ते रेकॉर्ड. आणि आपण हे रेकॉर्ड सर्व मेंटेन करायचं आहे तंटामुक्ती अध्यक्षांनी. आणि पोलीस पाटील तुमच्या गावाला नाही, तलाठ्याची मदत घ्यायची. तलाठी आला नाही आज कार्यक्रमाला, ठीक आहे, त्यांना पण कामाला लावायचं. महत्वाचं म्हणजे ग्राम सुरक्षा दल हे काय असतं. तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल की ग्राम सुरक्षा दल काय असतं. ग्राम सुरक्षा दल हे पोलिसांचं दल आहे, म्हणजे आमचं दल आहे पोलीस खात्याचं. जसं पोलीस स्टेशनला मी तालुक्याच्या वतीने काम करतो, तालुक्याचा मी इंचार्ज आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गावाचे इंचार्ज आहे पोलीस खात्याचे. जसं पोलीस पाटील आमचा इंचार्ज असतो गावाचा, पण या ठिकाणी पोलीस पाटलाचं पद रिक्त आहे. त्या बाबतीत आमचा पाठपुरावा चालू आहे, लवकरच ते भरले जाईल. पण जरी भरलं जातं तोपर्यंत तुमचं ग्राम सुरक्षा दल यांनी कार्यरत करायचं आहे. आणि ग्राम सुरक्षा दल म्हणजे पोलीस खात्याचे काम करणे. सोबतच आता व्यापक दृष्टिकोन झालाय. महात्मा गांधी तंटामुक्ती योजना माननीय आर. पाटील साहेबांनी सुरू केली मागच्या वर्षापासून. त्यापासून जरा व्यापक दृष्टिकोन झालाय ग्राम सुरक्षा दलाचा की त्यांनी तंटामुक्तीच्या जोडीने राहून काम करायचंय. म्हणजे पोलीस कार्याची योजना आपली गृह कार्याची योजना आहे तंटामुक्ती योजना. त्यामध्ये जे उपक्रम येतात 200 मार्कामध्ये 80 मार्क उपक्रमांना आहे. 80 मार्क कसे मिळवायचे, 120 मार्क तंट्यांना आहे. तुमच्या गावामध्ये तंटेच होत नाही किंवा